नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लिंबाची चटणी बनवून दाखवणार आहे। आता ही जी लिंब घेतलेली आहेत ना, ही 7 लिंब आहेत ना, अशा आकाराची। हे जे पातळ साल आहे त्यांना आपण पहिलं कापून घेऊया। बघा, अशी पातळ सालीची लिंब घ्यायची। अशा पद्धतीने बघा मी कापून घेतलेले आहेत। हे जे बी सगळं काढून घ्यायचे, बी ठेवायचं नाहीये। आणि मी अशा पद्धतीने सगळे लिंब कापून घेते। लिंब बघा सगळे मी कापून घेतलेले आहे, त्याचं बी काढलेलं आहे। लिंब काय करायची, पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि चांगली सुकवायची। ही करताना ह्याला पाण्याचा बिलकुल हात नाही लागला पाहिजे, म्हणजे ही जी आपली चटणी आहे ना ती खूप दिवस टिकल। तर आता ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ह्याला मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता ही टाकून घेऊया आपण। कढई गरम झाली की गॅस मी आता जरा बारीक केलेला आहे, मीडियम गॅस करते आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटभर आपण ही परतून घेऊया। मिनिटभर बघा मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे। मीठ जरा कमी टाकलेलं आहे कारण की आपल्याला ना काळं मीठ त्यात टाकायचे। तर अर्ध्या चमच्याला बी कमी काळं मीठ होतं, हे साधं मीठ होतं ना, अर्धा चमचा काळं मीठ आहे। तर दोन्ही पण टाकायचं, त्याच्यामुळे चव छान येते। हे पहिलं मी मिक्स करून घेते, गॅस मीडियम आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 3 चमचे गूळ टाकलेला आहे, बिन केमिकल गूळ आहे। पहिलं हे हलवून घेते, गॅस मीडियम आहे, हलवून घेतलेलं आहे गूळ टाकल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकणार आहे। ह्याच चमच्याने 3 चमचा गूळ घेतलेला आहे, बिन केमिकल पावडर फॉर्म मध्ये असतो तशा पद्धतीत घेतलेले आहे। बाकीची मिरची वगैरे पावडर ह्याच चमच्याने घेतलेला, हा बघा अशा पद्धतीचा चमचा आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ जरी टाकला तरी चालेल। जशा पद्धतीने तुम्ही जास्त लिंब घ्याल ना तशा पद्धतीने तुम्हाला हे साहित्य सगळं वाढवायचं आहे। ह्याच्यात तुम्ही भाजके जिरे पावडर पण तुम्ही टाकू शकता। गरम मसाला मी घरी बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी साहित्य भरपूर टाकले, त्यामुळे मी जिरे पावडर टाकली नाही। तुम्ही थोडीशी जिरे पावडर टाकू शकता, थोडीशी बडीशेप बी टाकू शकता, पण जिरे पावडर भाजायची आणि कुटायची, बडीशेप बी हलकीशी भाजायची आणि कुटायची, ती पण टाकलं पाहिजे। टाकलं तर छान लागेल चवीला। आता ही 1 मिनिटभर आपण आता ही असं ठेवून देऊया बारीक गॅसवर। 1 मिनिटभर झालेलं आहे बघा। आता ह्यातली साखर वितळल चांगली आणि गुळाचं बी थोडंसं पाणी होतं, तर आपण बारीक गॅस केलेला आहे, त्याच्यावर आपण 2 ते 3 मिनिटं आपण हे सगळं चांगलं शिजून देऊया। म्हणजे ही जी आपण चटणी करणार आहे ना ती 1 नंबर लागेल खायला आणि ही आपल्या शरीरासाठी एकदम चांगली असते। तर आता ही होऊन देऊया आपण। बारीक गॅसवर बघा 3 ते 4 मिनिट ठेवलं होतं, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। तर बघा हे पूर्णपणे झालेली आहे चटणी, अशा पद्धतीत होती। कारण ज्या वेळेस गुळाचं आणि साखरेचं पाणी होतं ना तर ते एकदम पातळ होतं आणि मस्त असं शिजलं जातं। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून गूळ टाकू शकता थोडासा, कारण हे आंबट लागतं, थोडंसं आंबट गोड तिखट असं लागतं। तर अशा पद्धतीत होती बघा ही आपल्या गॅससाठी शरीरासाठी एकदम चांगली चटणी आहे। आणि जेवताना किती घ्यायची असते, एवढी घ्यायची, खूप दिवस टिकल ही चटणी। कारण ह्याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा वापर आपण केलेला नाही, बिन पाण्याची बनवलेली आहे। बघा किती अशी पातळ पातळ होत जाते। कारण जर तुम्हाला जर अशी जास्त आंबट नसेल वाटत तर नुसते गूळ टाकला तरी चालेल आणि नुसती साखर जरी टाकली तरी चालेल। करून बघा, अशा पद्धतीने 1 नंबर होती। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।